जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लास मध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण डिव्हिजन कसं करायचं आपल्या अबॅकस किट वर ते शिकणार आहे। ओके, जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे। म्हणजे मी खास त्यांच्यासाठी बेसिक एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। जर ते नवीन शिकणारे आहेत त्यांनी जर ही ट्रिक यूज केली डिव्हिजन करायला आपल्या अबॅकस किट वर तर त्यांना समजायला आणि डिव्हिजन करायला अबॅकस किट वर खूप इझी जाईल। ओके, मग तुम्ही ही व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल। ओके, मग आपल्याला काय करायचं आहे तर ही सगळी एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत। मी सगळी एक्झाम्पल राईट केलेली आहे तिकडे। ही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायची आहे। सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, तर हे आपले एक्झाम्पल आहेत। या साइडने आहे ते आपले डिव्हिडंड असतात आणि या बाजूने आहे ते आपले डिव्हायझर असतात। हे डिव्हिडंड म्हणजे आपल्या अबॅकस वर डिव्हिडंडची एक प्लेस असते, म्हणजे ते आपल्याला ऍड करायचे असतात डिव्हिडंड आपल्या अबॅकस किट वर। म्हणजे या बाजूचे नंबर आहेत ते आपल्याला ऍड करायचे असतात या साइडने, म्हणजे या बाजूने आपल्याला ते ऍड करायचे असतात नंबर। ओके, आणि हा आपला डिव्हायझर आहे तो आपल्याला कुठेही ऍड करायचा नसतो, तो आपल्याला लक्षात ठेवायचा असतो। ओके, आणि आपला आलेला आन्सर ते या साइडने आपल्याला या बाजूने आपल्याला ऍड करायचं असतं, म्हणजे हे आपला आन्सर आहे। इकडे आपला आन्सर येणार आहे आणि इकडे आपला क्वेश्चन आहे। ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। ओके, आपण आता आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 18 डिवाइडेड बाय 3। हे एक्झाम्पल आहे आपलं फर्स्ट। 18 हा आपला डिव्हिडंड आहे, मग डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किट वर ऍड करायचा आहे। आपण 18 ऍड करून घेऊया। 18 आपण ऍड केलेले आहे। आता आपल्याला बघायचं आहे 3 च्या टेबल मध्ये 18 येतात का ते। ओके, तर 3 च्या टेबल मध्ये 18 येतात, तर 3 6 जा 18 म्हणजे 3 ने डायरेक्टली 18 ला डिव्हिजन होतं, मग 3 6 जा 18, मग 6 आपला आन्सर आहे। आन्सर आपल्याला इकडे ऍड करायचा आहे। ओके, ऍड केला आणि लेस आपल्याला 18 करायचे आहे। लेस 18 केले आपण, इकडे आपला 0 आलेला आहे आणि आन्सर किती आलेला आहे आपला 6 हे आन्सर आलेला आहे आपला, मग 6 आन्सर आपल्याला राईट डाउन करायचा आहे। राईट डाउन केला आपण 6। अबॅकस क्लियर करूया। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 64 डिवाइडेड बाय 8। हे एक्झाम्पल आहे आपलं फर्स्ट। मग आपल्याला काय करायचं आहे 64 हा आपला डिव्हिडंड आहे, मग तो आपल्याला आपल्या अबॅकस किट वर ऍड करायचा आहे। ऍड केले आपण 64। मग आता आपल्याला काय करायचं आहे 8 च्या टेबल मध्ये 64 येतात का ते आपल्याला चेक करायचं आहे। तर 8 च्या टेबल मध्ये 64 येतात। 8 8 जा 64, 8 8 जा किती 64 आलेला आहे, मग 8 आपल्याला ऍड करायचं आहे। 8 हा आपला आन्सर आहे। आन्सर किती आलाय आपला 8, मग आपल्याला लेस 64 करायचं आहे। लेस 64 केले आपण, इकडे आपले 0 आहे, मग आन्सर किती आहे आपलं 8, म्हणजे 8 ने 64 ला डायरेक्ट डिव्हिजन होतं। 8 हे आन्सर आलेलं आहे आपलं। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। अबॅकस क्लियर। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 49 डिवाइडेड बाय 7। हे एक्झाम्पल आहे आपलं 49 आपला डिव्हिडंड आहे, मग तो आपण ऍड करूया। आपण ऍड केलेले आहेत, तर आपल्याला बघायचं आहे 7 च्या टेबल मध्ये 49 येतात का ते। तर 7 च्या टेबल मध्ये 49 येतात। 7
49 करायचे आहे. लेस 49 केले आपण, आपलं 7 आन्सर आलेला आहे. म्हणजेच 7 ने डायरेक्ट 49 ला डिव्हिजन झालं. आपला आन्सर 7 आलेला आहे. 7 आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. आपला आन्सर काय येतं ते आपण बघूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 72 डिवायडेड बाय 9. हे एक्झाम्पल आहे आपलं 72 आपल्याला बघायचं आहे. 72 आपला डिव्हिजन आहे, तो आपल्याला आपल्या अबॅकस किट वर ऍड करायचा आहे. 72 आपण ऍड करूया. 72 आपण ऍड केले. आपल्याला आता बघायचं आहे 9 ने 72 ला डिव्हिजन होतं का ते. ओके, तर आपण बघूया आता 9 च्या टेबल मध्ये 72 येतात का. तर 9 च्या टेबल मध्ये 72 येतात. 9 8 जा 72. तर 9 8 जा 72, 8 आपल्याला ऍड करायचे आहे. 8 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला 72 करायचे आहे. लेस आपण 72 केलेले आहेत. आन्सर किती आलेला आहे आपलं 8. 8 हे आपलं आन्सर आलेला आहे. मग आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लियर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 18 डिवायडेड बाय 2. हे एक्झाम्पल आहे आपलं. 18 हा आपला डिव्हिडंड आहे, मग तो आपल्याला ऍड करायचा आहे. 18 आपल्याला ऍड करायचे आहेत. 18 आपण ऍड केलेले आहेत. आता 2 च्या टेबल मध्ये 18 येतात का ते आपण बघूया. तर 2 च्या टेबल मध्ये 18 येतात. 2 9 जा 18. 2 9 जा किती 18. मग 18 आपल्याला लेस करायचे आहेत आणि 9 ऍड करायचे आहेत. ओके, 9 आपण ऍड करून घेऊया. 9 आपण ऍड केले. लेस आता आपल्याला 18 करायचे आहे. एक्झाम्पल सॉल्व झाला आपला. आन्सर आपलं 9 आलेला आहे. 9 आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, अबॅकस क्लियर करूया. आजची सगळी एक्झाम्पल आपण सॉल्व केलेली आहेत. सगळी एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व केलेली आहेत. खूप इझी ट्रिकने आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. ओके, अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.